आमच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण दुधी भोपळ्याची रसरशीत झणझणीत अशी रस्सा भाजी बनवतोय. चला तर मग बनवूया. आता दुधी भोपळ्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी मी हा दुधी भोपळा घेतलेला आहे. आता मी त्याचं काय करणार आहे, साल काढून त्याचे छोट्या छोट्या फोडी करून घेणार आहे. ह्याच्या साल काढून फोडी करून घ्यायच्यात आपल्याला. आणि त्यानंतर आपल्याला त्यासाठी लागणारा मसाला पहिला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी कांदा, खोबरं, तीळ, लसूण, आलं आणि कोथिंबीर. आता हे सगळं आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आता आपण चुलीवर तवा ठेवलेला आहे. त्यात पहिला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांद्याला भाजण्यासाठी थोडंसं तेल टाकायचं आपल्याला. पहिलं कांदा थोडासा परतला, थोडंसं तेल टाकायचं. तेल टाकून कांदा थोडासा परतला की मग हे जे बाकीचे जिन्नस आहेत ते सगळे आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. लसूण, आलं, तीळ, खोबरं हे सगळं टाकून त्याच्यामध्ये आपल्याला छान भाजून घ्यायचे. आता हे आपलं छान भाजून झालेलं आहे वाटण. आता हे मी वाटून घेते. तोपर्यंत आपण चुलीवर दुसरी कढई ठेवूया. आता या कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये मोहरी, थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आपल्याला. जिरं आणि मोहरी चांगली तडतडली की कांदा टाकायचा आहे. कांदा छान परतून घ्यायचा आपल्याला, अगदी गुलाबी होईपर्यंत. कच्चा नाही ठेवायचा आहे, छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. कांदा परतला की मग त्याच्यामध्ये थोडीशी हळद, त्यानंतर थोडंसं लाल तिखट आपलं घरातलं, नंतर थोडंसं धना पावडर 2 चमचे छोटे, आणि थोडं काश्मीरी मिरची पावडर टाकायची आपल्याला. आता हे सगळं आपण काय करणार आहे, पुन्हा छान परतून घेणार आहोत. आता हे छान परतून झाले. त्यात आता आपण जे वाटण करून घेतले ना, ते वाटण टाकायचे आणि वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. हे बघा, अगदी आता कढईला चिकटत नाही एवढं छान तेल सुटायचं. त्यात आपण दुधी भोपळ्याच्या फोडी टाकल्यात आणि दुधी भोपळा आणि मसाला, वाटण हे सगळं आता आपण छान मिक्स करून घेणार आहे. आता हे मिक्स झाले. आपण त्याच्यामध्ये मीठ टाकतोय. मीठ टाकून पण आपल्याला पुन्हा सगळं छान मिसळून घ्यायचं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी ओतायचं आहे थोडं. जसं तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं तुम्ही पाणी ओतलं तरी चालेल. कमी जास्त लपथबी पाहिजे तर थोडं कमी ओतलं तरी चालेल. आणि आता ह्याच्यावर आपण छानपैकी झाकण ठेवून याला 1 ते 2 उकळी आणल्या. हे बघा, आता झाकण आपण ठेवलं आहे. छान उकळी येऊ दे. हे बघा, आता झाकण काढले, किती छान उकळी आलेली आहे. पण थोडासा दुधी भोपळा अजून शिजायचा आहे, त्यामुळे आपण अजून थोडा वेळ त्याला छान उकळून द्यायचे. हे बघा, आता दुधी भोपळा आपला छान शिजलेला आहे. रस्सा कसा छान तयार झालेला आहे. कलर पण खूप सुंदर आलेला आहे. हे बघा, आता मी ही रस्सा भाजी बाउलमध्ये काढून तुम्हाला दाखवते. हे बघा, किती छान कलर आलेला आहे. आता ही भाजी तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकता. अतिशय स्वादिष्ट लागते. तुम्ही केली नसेल कधी तर नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.